नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा सर्व शालेय स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी तसेच सर्व नौकर भरतीची तयारी करणारे विद्यार्थी यांच्यासाठी खूप महत्वाचा व्हिडिओ बघा. या व्हिडिओमध्ये आपण काय डिस्कस करणार आहोत? बघा, एक महत्वपूर्ण प्रश्न आहे. काय? आपल्याला एखादी संख्या दिली जाते, त्याच्या पुढील अमुक अमुक समसंख्या काढा, त्याच्या मागील अमुक अमुक विषम संख्या काढा. अशा प्रकारचे प्रश्न विचारतात. कसं? उदाहरणार्थ बघा, एक संख्या दिली तुम्हाला 57 ही संख्या दिली. 57च्या पुढील 15वी समसंख्या काढा किंवा 57च्या मागील 18वी विषम संख्या काढा. अशा प्रकारचे आपल्याला प्रश्न येतात. विद्यार्थी मित्र कन्फ्युजन मध्ये जातात की कोणत्या वेळेस काय वापरायचं, कोणत्या वेळेस काय वापरायचं. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण या कन्सेप्टवर आधारित जे परीक्षेला 4 प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात ते सर्व आपण एकदम डिटेल मध्ये बघणार. खूप सोपं आहे, याच्यामध्ये काही ट्रिक नाही, काही नाही, एकदम प्युअर मेथड. बघा आता विद्यार्थी मित्रांनो, दिलेली संख्या आपली सम आहे आणि इकडे दिलेली विषम आहे. बघा, समच्या पुढली सम विचारली तर सोप्यात सोपं काढता येते. समच्या मागील सम विचारली तरी काढता येते. विषमच्या पुढील विषम विचारली तरी काढता येते इझिली, बरोबर का? फक्त गफलत कुठं होते बघा, दिलेली संख्या सम आहे त्याच्या पुढची अमुक अमुक विषम विचारली तर थोडं अवघड वाटतंय, की चुकण्याची भीती आहे, बरोबर? तेच आपल्याला शिकायचे. बघा, आपण काय करू, आधी समसंख्या दिली ना त्याच्या पुढली सम काढू, त्याच्या मागली सम काढू. सोप्यात सोपं. बघा, इथं विषम दिली, त्याच्या पुढली विषम काढू, त्याच्या मागची विषम काढू. सर्वात शेवटी काय करू बघा, दिलेली संख्या जर सम असेल आणि त्याच्या पुढली विषम मागची विषम विचारली तर तिथं काय करायचं ते आपल्याला बघायचं. फक्त एक स्टेप आगावर बघा. चला, पहिलं काय, 78. 78च्या पुढील सम काढायची. विद्यार्थी मित्रांनो, 78 स्वतः सम आहे. सम दिलेली आहे आणि समच विचारली, लोड घ्यायचा नाही. दिलेली विषम आहे, विषमच विचारली तरी लोड घ्यायचा नाही. बघा, चला काय, 78 ला 78 लिहा. पुन्हा आपल्याला काय विचारले, पुढील विचारली. पुढील म्हणलं की प्लस करायचं. कितवी विचारली, 20वी विचारली. मला सांगा विद्यार्थी मित्र, कोणत्याही दोन समसंख्या घ्या, लगतच्या दोन समसंख्यामधील फरक 2चा असतो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला 20वी काढायची. 20 गुणिले 2 काय, 20 गुणिले 2 किती, 40. 40 याच्यामध्ये ऍड करा, किती येतं, 78 अधिक 40 किती, 118. 78च्या पुढील 20वी समसंख्या 118 येणार. सोपं आहे, कुणाला पण येते. या पुन्हा मागील पण तसेच काढायचं. मागील मध्ये काय, वजा करणार. बघा, 78च्या मागील 18वी समसंख्या. 78 ला 78 लिहा. का, आपल्याला दिलेली पण सम आहे, विचारलेली पण सम आहे, काही चेंज करायचं नाही. मागील म्हणलं वजा करा, मायनस करा. बघा, दोन लगतच्या समसंख्येमधील फरक कितीचा असतो, 2चा. बघा, इथं 18वी विचारली. 18 दोन्ही 36. 36 वजा करा. 78 वजा 36 किती येतं विद्यार्थी मित्रांनो, 42. किती येतं, 42. म्हणजे 78च्या मागील 18वी समसंख्या 42 येणार. सोपं. पुन्हा आता विषम दिली आणि विषमच विचारली. बघा, इथे किती दिली, 57. कशी आहे, विषम. त्याच्या पुढील विषम विचारली. हीच पद्धत वापरायची, वेगळं काही नाही. 57 दिलंय, 57 लिहा. चला, 57 लिहिलं. त्याच्या पुढील 15 विचारली. पुढील म्हणजे काय असतं, प्लस करायचं. आता विद्यार्थी मित्रांनो, विषम दिली, विषमच विचारली. दोन लगतच्या विषम संख्येमधील फरक किती असतो, 2च असतो. बघा, 5 आणि 7 लगतच्या दोन विषम संख्येत 2चाच फरक असतो, बरोबर? मग इथं पण तसंच करायचं. कितवी विचारली, 15वी विचारली. 15 दुने 30 म्हणजे 57 मध्ये 30 ऍड करा, किती आलं, 87. बघा, 57 पासून 87 पर्यंत जर तुम्ही संख्या लिहिल्या तर 87 ही 30वी किती, 15वी असणार. 15वी विषम संख्या असणार. पुन्हा आता पुढील बघितली, आता पाठीमागची बघू. चला, 57 ला 57 लिहा. का, विषम आहे, विचारलेली पण विषमच आहे. मागील म्हणलं की वजा करायचं. कितवी विचारली, 20वी. 20 गुणिले 2 किती, 40. वजा 40 करा. 57 मधून 40 गेले, 17 उरले. 57च्या मागील 20वी विषम संख्या 17च असणार. बघा, सम दिली ती सम काढल्या, विषम दिली, विषम काढल्या. आता काय, आता मेन व्हिडिओचा मेन पॉइंट आला. काय, दिलेली संख्या सम आहे, आपल्याला विचारले विषम. पुढील असेल किंवा मागील असेल, काही घाबरायचं नाही. बघा, आता विद्यार्थी मित्रांनो, आपण सम पुढली सम काढली, सम मागची सम काढली, काय अडचण आली का, नाही. विद्यार्थी मित्रांनो, याला पण त्याच फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट करायचं. कसं, बघा, दिलेली सम आहे, काढायचे विषम. बघा, काढायचे विषम. विषम दिली असली तर विषम काढायला सोपी येते का नाही.
मग बघा 78 ला आपण विषम मध्ये करू, पण कसं करायचं? पुढील विचारली संख्या, कोणची विचारली? पुढील. 78च्या पुढली एक विषम संख्या काढा. काय असते? 78च्या पुढली पहिली विषम संख्या असते 79. बरोबर आहे का? आता पुन्हा पुढील म्हणतंय प्लस करा. किती विचारली? 15वी. पण विद्यार्थी मित्रांनो, पहिली विषम संख्या आपण काढून बसलो, राहिल्या किती बघा? टोटल होत्या 15, राहिल्या किती? आता 14 राहिल्या. मग फरक कितीचा असतो? 2चा. 14 दुनी 28. एवढंच वेगळं काय? 14 दुनी 28. यांची बेरीज केली तर किती येते? 9 आणि 8 17. आजच्या लेख 7 आणि 1 8, 8 आणि 2 10. किती आलं? 107. बघा 78च्या पुढील 15वी विषम संख्या किती येणार? 107. फक्त एवढाच फरक आहे त्याच्यामध्ये. तसंच बघा आता मागील काढायचे बघा. 78च्या मागील 20वी विषम संख्या. दिलेली संख्या सम आहे, विचारली विषम. जी विचारली त्याला त्याच्यात कन्वर्ट करायचं. बरोबर का? बघा 78 सम आहे, त्याला विषम मध्ये कन्वर्ट करू. पण कशी घ्यायची? माग जायचंय आपल्याला. मग मागची विषम काढा. 78च्या मागची विषम संख्या किती? पहिली 77. पहिली 77. आता माग जायचंय, वजा करा. विद्यार्थी मित्रांनो, 78ला 1 न माग गेलो तो ऑलरेडी. जायचं होतं 20 न माग. आपल्याला आता 19 न माग जावं, कारण 1 तर ऑलरेडी घेतलंय. 19 दुनी 28. 19 दुनी 38. सॉरी, 19 दुनी 38. बघा 77 मधून 38 गेले. बघा 17तून 8 गेले, 9 राहिले. 6तून 3 गेले, 3. बघा 78च्या मागील 20वी विषम संख्या किती असणार? 39. सोपं आहे का नाही? तसं आता विषमचं काढू. त्याला काय संख्या दिली? 57. विषम आहे. त्याच्या आता काय विचारले आपल्याला? त्याच्या पुढील 20वी समसंख्या विचारली. बघा दिलेली संख्या विषम आहे, विचारलेली सम आहे. जी विचारली त्याच्यात कन्वर्ट करायचं. बघा 57च्या पुढली समसंख्या पहिलीच किती आहे? 58. किती? 58. पुढली का घेतली? आपल्याला विचारली पुढली ना. बघा पुढली म्हणलं की प्लस करा. आता किती प्लस करायचं? बघा 1 न तर पुढे गेलो होतो आपण. 57च्या पुढे 1 न गेलोत ना. टोटल जायचं किती होतं? 20 न. 1 गेलोत ना. आता राहिलं किती? 19. 19 दुनी 38. 19 दुनी 38. 58 आणि 38 बेरीज केली. 8 आणि 8 16. आजच्या लेख 5 आणि 1 6. 6 आणि 3 9. बघा 57च्या पुढील 20वी समसंख्या किती असणार? 96 असणार. इतकं सोपं आहे. आता शेवटचं काय? मागची काढायची, फक्त वजा करायचं. बघा काय? 57च्या मागील 18वी समसंख्या. माग यायचे, पण कसली काढायची? सम. याला सम मध्ये कन्वर्ट करा. माग यायचे 57च्या पाठीमाग काय असणार? 56. माग जायचंय वजा. बघा टोटल माग जायचं होतं 18. बरोबर का? 1 न तर माग आलो. आता किती? 17 न. 17 दुनी 34. 56 वजा 34 केलं किती येतं? बघा 6तून 4 गेले 2. 5तून 3 गेले 2. बघा 57च्या पाठीमागील 18वी समसंख्या किती येणार? 22 येणार. किती येणार? 22. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो खूप सोप्या पद्धतीने आपण याच्यामध्ये एक्सप्लेन केलं आहे. धन्यवाद.